शास्त्रज्ञ म्हटला की आपल्या डोळ्यासमोर एक गंभीर चेहऱ्याचा, कुठल्या तरी मोठ्या ग्रंथालयामध्ये एखादं मोठं पुस्तक वाचत बसलेला किंवा कुठल्या तरी प्रयोगशाळेत कुठल्या तरी संशोधनाचा विचार करत स्वतःतच मग्न असलेली एक व्यक्ती उभी राहते. त्यातही तो गणितज्ञ असला की त्याच्याबद्दल आपल्याला सामान्यतः भीतीच वाटायला लागते. पण डॉक्टर जयंत नारळीकर यांचं व्यक्तिमत्व याच्यापेक्षा अतिशय विरुद्ध होतं. मूळचे कोल्हापूरचे असलेल्या जयंत नारळीकर यांचं सगळं प्राथमिक शिक्षण हे वाराणसी येथे झालं. त्यांचे वडील रँगलर विष्णू नारळीकर हे वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभागाचे प्रमुख होते. तर आई ह्या संस्कृत भाषेतल्या विदुषी होत्या. त्याच्यामुळे डॉक्टर जयंत नारळीकर यांना घरातूनच संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा वारसा मिळाला. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे त्यांनी BA, MA, PhD तसेच गणित क्षेत्रातली सगळ्यात मानाची अशी समजली जाणारी रँगलर ही पदवीसुद्धा मिळवली. तसेच खगोलशास्त्रातही प्रावीण्य मिळवत त्यांनी टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार हेही सन्मान मिळवले. भारतात परत आल्यानंतर त्यांनी TIFR या संस्थेत खगोलशास्त्राचे विभाग प्रमुख हे पद स्वीकारलं. त्यानंतर खगोलशास्त्राच्या प्रसारासाठी काम करणाऱ्या पुण्यातील आयुका संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. ही झाली डॉक्टर नारळीकर यांची संशोधकाची बाजू. परंतु त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे विज्ञान हे अतिशय सोप्या, रसाळ आणि लहान मुलांनाही समजेल अशा भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणे. त्यांच्या अंतराळातील भस्मासूर, वामन परत आला, यक्षांची देणगी यांसारख्या पुस्तकांनी अगदी लहान मुलांपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवला, रुजवला. त्यामुळेच महाराष्ट्रात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींची नावं घेतली जातील त्यामध्ये डॉक्टर नारळीकर यांचं नाव अग्रस्थानी असेल. त्यांच्या त्या कार्याचा गौरव म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे 2009 साली त्यांना सावरकर विज्ञान पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं होतं. तसेच त्यांना भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने तसेच इतरही अनेक सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. अशा थोर व्यक्तिमत्वाच्या जाण्याने महाराष्ट्रातल्या वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणाऱ्यांची फार मोठी हानी झाली आहे. अशा या थोर संशोधकास, विज्ञानप्रेमी लेखकास आणि अतिशय लाघवी व्यक्तिमत्वास हिंदुस्थान पोस्ट परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.